आता गोल्डची प्राइस वाढली पण अचानक 38% फॉल येईल, ओके, कारण 1 लाखावरून 55,000 पर्यंत येईल का, हे नॉर्मल जे काही बोललं जातं याच्या मागे, त्याच्या मागे एक मोठं कारण आहे. पहिली गोष्ट अशी याच्यामध्ये की भारतामध्ये एक सोन्याचे मुख्य काही खाणी सापडलेत, ज्याच्यामध्ये कुठे सापडलेत बघा, ओडिसा असेल, बरोबर, जे काही जॉन मिल्स आहेत यांच्या म्हणण्याप्रमाणे अमेरिकेची अर्थव्यवस्था आता हे जे काही टेरिफ वॉर्स चालू आहे त्याच्यानंतर नॉर्मल होऊ शकते, कारण त्यांचा जो जीडीपी टू डेप्ट रेशो आहे हा खूप वाढलाय, त्याच्यामुळे त्यांनी रेसिप्रोकल टेरिफ सगळ्यांना धडाधड लावलेले आहेत. ह्याच्यामध्ये काही ना काही डिलिंग होईल, त्याच्यामध्ये साहजिक अमेरिका वरचढच ठरू शकते, जे नेहमी राहत असते. त्याच्यामुळे काय होऊ शकतं की येणाऱ्या काळामध्ये लोक गोल्ड सोडून स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतील, कारण ऑलरेडी स्टॉक मार्केट पडतायत आणि पडतील, आणि त्याच्यानंतर हे जे काय गोल्ड टॉपला गेले तिथून ही सगळी मोठी लोक काय करतील, प्रॉफिट बुक करतील, आणि जेव्हा ते प्रॉफिट बुक करतील तेव्हा सोन्याच्या किमतीमध्ये फॉल येणं अपेक्षित आहे, जो मागच्या 1 ते 2-3 वर्षांमध्ये आलेला नाहीये.